सोलापुरातील कंबर तलावात 26 वर्षीय व्यंकटेश पांडुरंग बलमेरी याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। सोलापूर शहरातील कंबर तलावात 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। व्यंकटेश पांडुरंग बलमेरी, वय 26, राहणार ओम अवंतीनगर, श्रीदेवीनगर भाग 1, गवळी वस्ती असे मृत तरुणाचे नाव आहे। माहितीनुसार व्यंकटेश हा 4 ऑगस्ट रोजी सकाळी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला होता। नातेवाईकांनी मित्रांनी त्याचा शोध घेत असताना कंबर तलावाजवळील रेल्वे पटरीजवळ त्याची दुचाकी आणि मोबाईल आढळून आला। यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली। दरम्यान 5 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता कंबर तलावात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला। मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। व्यंकटेश हा MIDC परिसरातील एका टॉवेल कारखान्यात जॉबर म्हणून काम करत होता। त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे। तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। घटनेपूर्वी त्याने आई आणि एका मित्रासोबत फोनवर संवाद साधला होता। मित्राशी बोलताना तो रडत असल्याची माहिती समोर आली आहे। ते कारखान्यात पैसे काय गेले म्हणा मोबाईल मधनं आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ द्या 2 दिवसात देता किती गेलं ना आमचा मुलगा आल्यावर 2 दिवसात 2 दिवस 3 दिवस देता म्हणलं। ते पैसे कोणाकडून घेतले ते आपलं ते मोबाईल मधनं गेलं म्हणून मला सांगितलं। आमचं जेव्हा जमलं तर मालक काय दमदाटी दिले काय की शेवटी म्हणा आम्हाला मालक बोलवा आम्ही गेला मालका बरोबर गेला। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ दे, मुलगा आल्यावर विचारून पैसे आम्ही 2 दिवसात तुम्हाला देऊ आम्ही एवढं बोललो होता मालकाच्या। त्या दिवशी पोचामा करायला लागला होता। पोचामा केल्यावर त्याने जेवला नाही काय नाही तसंच गेल्यावरती मी म्हणलं नाश्ता करून जा, देवदेव येताना नाश्ता करून जा म्हणलं। नाश्ता करून जाता मी येत नाही कारखान्याला चाललो म्हणलं। कारखान्याला गेलं तर नंतर आम्ही माझ्याकडे बॅलन्स नव्हतं। बॅलन्स नसलं तर आम्ही व्यंकटेश बॅलन्स बरं त्यांच्या मम्मीला म्हणलं मम्मी माझ्याकडे काय नाही सगळं अकाउंट मध्ये पैसे सगळे हे गेले। मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही एवढं बोललाय। आमचा जावाला म्हणलाय भाऊजी आज मी काय हे करत नाही बापाला मुलगाला आईला चांगला बघून घ्या म्हणून एवढं म्हणलं। नातेवाईकांनी आर्थिक व्यवहारातून त्याला धमक्या मिळाल्याचा संशय व्यक्त केला असून या सर्व बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत।